जन्मलोच अशा समाजामध्ये किंवा धर्मामध्ये की धर्म नाही, जात नाही, मानवतेचा धर्म आपल्याला या महामानवानं दिला. सर्वप्रथम त्या महामानवाला माझे कोटी कोटी अभिवादन, प्रणाम. आपण आपलं जीवन जगत असताना आता बरेच जण आपल्या स्टेजवर सिनियर मंडळी बोलले की बाबा सगळ्या गोष्टी करत असताना, सर्व गोष्टी करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला लागतात, बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आपल्याला लागतं. परंतु कार्यक्रम साजरा करत असताना कुठेतरी आपण वेळ वगैरे देत नाही किंवा आपण त्यामध्ये समाविष्ट होत नाही. खरोखरच ही आपली एक शोकांतिका आहे. आणि आपण आयुष्य जगत असताना या काळामध्ये खूप भौतिक सुखसुविधांचा वापर करत आहोत, खूप ऐश्वर्य मिळवलेलं आहे. हे ऐश्वर्य आपल्याला मिळालं कुठून? खरं तर आपला मनुष्य जन्म हा सुद्धा नाकारलेला होता. आपण अस्पृश्यामध्ये होतो. आपलं मानवाचा अधिकार, जगण्याचा अधिकार, विचार मांडण्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार हा कुठलाच अधिकार आपल्याला नव्हता. आणि तो अधिकार आपल्याला मिळवून देण्यासाठी अविरत आपलं जीवन पूर्ण संघर्षमय करणे, संघर्षामध्ये घातलं ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर जन्मले नसते तर कदाचित आपण इथं एवढा श्वास स्वातंत्र्यपणे घेतला पण नसता, आपल्याला कुठली गोष्ट मिळाली पण नसती. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला समजून घेताना काय समजावं लागेल किंवा आजच्या या दिवशी हा तर दुःखाचा दिवस आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या दिवशी आपल्याला सोडून गेले. खरोखरच आपल्या आयुष्यातील ब्लॅक डे आहे, परंतु हा एक प्रेरणा घेण्याचा सुद्धा दिवस आहे असं मला वाटतं, किंवा संकल्पनाचा सुद्धा दिवस आहे की या दिवशी आपण एक नवीन संकल्प करू शकतो. आपण आपल्या जीवनामध्ये एक जरी त्यांचा पैलू अवलंबला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास एवढा महान आहे की आपलं आयुष्य संपेल किंवा माझं आयुष्य संपेल, भाषणे लाखो करावं लागतील, पण त्यांचा अभ्यास, त्यांच्यावरचे जे विचार आहेत ते मी सांगायला आयुष्य संपेल, पण त्यांचे विचार संपणार नाही किंवा त्यांचं जे कार्य आहे ते संपणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचा खूप घनिष्ठ संबंध आहे. संविधान हे फक्त नुसतं पानांचं नाही किंवा कलमांचं नाही, तर संविधान हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या वेदनांचं आहे. संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात शोषण त्यांच्यावर झालेल्या अन्यायावर न्याय फोडण्यासाठी लिहिलेलं एक स्वाभिमानाचं पुस्तक आहे. संविधान हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाहीने नाही लिहिलं, तर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला आपल्याला शिक्षण घेण्याचं सुद्धा स्वातंत्र्य त्या काळात नव्हतं, शाळेच्या बाहेर उभं टाकून त्यांना शिकावं लागलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पहिली वेळेस शाळेत गेले तेव्हा त्यांना बाहेर शाळेच्या वर्गाच्या बाहेर बसावं लागलं. आणि तिथले जे सर होते किंवा त्यांचे जे शिक्षक होते ते कधीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे लक्ष द्यायचे नाही, म्हणजे त्यांना इग्नोर करायचे. खूप असे प्रतिष्ठित असलेले जे काही विद्यार्थी लहान तिथे असायचे त्यांना प्रतिष्ठा मिळायची. आणि हा इवलासा भीम, छोटासा आंबेडकर एका वर्गाच्या बाहेर राहून शिकायचा. आणि जेव्हा जेव्हा गुरुजी विचारायचे प्रश्न तेव्हा तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या प्रश्नाचं उत्तर यायचं, परंतु ते उत्तर कधी एकदा गुरुजीने विचारलं नाही. का तर हा एक अस्पृश्य समाजात जन्म घेतलेला आहे, याला जगण्याचा किंवा शिकण्याचा अधिकार नाही. तो येतोय हेच तुझं भाग्य आहे, तुला शिकायला मिळतंय हेच तुझं भाग्य आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक वेळी गुरुजी म्हणाले होते. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानशा मुलावर झालेला एक डोक्यावरचा परिणाम आहे. आपण आज जो विचार करतो आपल्या मुलांना आपण किती जगतो, त्यावरून आपण विचार करा की आपलं अस्तित्व नाकारणं किंवा लहानपणी त्या वयामध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या डोक्याला किंवा मेंदूला काय त्रास झाला असेल किंवा मनाला काय वेदना झाल्या असतील. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बाहेर राहून शिकावं लागले वर्गाच्या बाहेर, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाळेत जायचा जो दिवस आहे 7 नोव्हेंबर 1900, तो आज संपूर्ण भारतामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब एवढं मोठं आपल्याला व्हायचं आहे आणि त्यांची क्रांती आपल्याला समोर न्यायची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नुसतं एक नाव नाही, तो विचार आहे, क्रांती आहे. आज ज्या माणसाला स्वतःच्या गावानं पाणी प्यायला नाकारलं, शिकायला नाकारलं, मी काय, माझ्यात काय कमी आहे, जो काय त्यांचा अपमान झाला, अपमानासाठी त्यांना संघर्ष करावा लागला,
शिक्षणासाठी त्यांना संघर्ष करावा लागला आणि त्या संघर्षामधूनच एक प्रश्न निर्माण झाला, संघर्ष किंवा अपमान. अपमान हा त्यांनी कधी आपल्या आयुष्याचा शाप समजला नाही. तो अपमानच त्यांच्यासाठी एक अखंड अविरत असा संघर्ष घडवत क्रांती घडविण्याचा प्रश्न बनला. म्हणजे मला या समाजाला बाहेर काढायचं आहे, हा समाज वर आणायचा आहे आणि माझ्या समाजातील प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून द्यायचा आहे. या समाजाचा मी पाठीराखा आहे. जोपर्यंत लोक शिकणार नाहीत, संघटित होणार नाहीत आणि संघर्ष करणार नाहीत, वाचणार नाहीत, तोपर्यंत माझा समाज हा समोर जाणार नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी आपल्या भाषणातून जागृती करून, आंदोलनं करून, लाखो हजाराच्या लोकांचं संघटन करून, आंदोलने उभे करून, भाषण करून लोकांना महत्त्व पटवून दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये जो प्रसंग मी तुम्हाला सांगितला की ज्या माणसाला वर्गाच्या बाहेर करून शिकावं लागलं, त्या माणसाचा दिवस आज शाळेत जाण्याचा दिवस जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि त्याच विद्यार्थ्याने पुढे जाऊन जो मी तुम्हाला अगोदर मुद्दा सांगितला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान हा खूप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्या माणसानं अविरत विद्यार्थी राहिला, जीवनभर विद्यार्थी राहिले, त्या बाबासाहेब आंबेडकरांना भारताचं संविधान लिहिण्याचं भाग्य मिळालं ते फक्त आणि फक्त शिक्षणाच्या जोरावर. येथे जमलेल्या तरुण मंडळींना, पालकांना आणि सर्वांना माझी एक विनंती आहे की तुम्ही आजीवन विद्यार्थी राहा किंवा आपल्या पाल्याला असं घडवा की तो कुठेही टाकला म्हणजे काय, शिकलेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नाही. आणि आपली गरज आहे ती की आज आपण शिकलं पाहिजे, आपला समाज हा वर आला पाहिजे. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलं त्याविषयी मी म्हणू इच्छिते की कोई चिल्ला कर गया, कोई चीख कर गया. अरे कोई चिल्ला कर गया, कोई चीख कर गया. जो क्लास के बाहर खड़ा रहकर सीखा, आज वो हिंदुस्तान को संविधान देकर गया, आज वो हिंदुस्तान को संविधान देकर गया. आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठातून सर्वोच्च पदवी जी आहे शिक्षणाची PhD ती मिळवली. त्यांना पाण्यासाठी नाकारलं, त्यांना शिक्षणासाठी नाकारलं, परंतु जगाच्या सगळ्यात उच्च व विभूषित विद्यापीठातून त्यांनी PhD मिळवली. जवळपास 36 डिग्र्या मिळाल्या. 9 भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. सयाजीराव गायकवाड हे जे एका संस्थांचे राजे होते, त्या राजांनी त्यांना शिष्यवृत्ती दिली. शिष्यवृत्ती घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रदेशात जाऊन शिकून आले. तिथे जे वातावरण त्यांनी बघितलं की बा तिथे कुठल्याही प्रकारचं जातीभेद, भेदभाव, अस्पृश्य, नीच उच्च अशा प्रकारचा कमी शिकलेला, जास्त शिकलेला असा कुठलाही भेदभाव तिथे नाही. पण माझ्या भारतामध्ये का? मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा प्रदेशातून एवढे उच्च विभूषित शिकून आले तेव्हा एक करार झाला होता सयाजीराव गायकवाडांसोबत की बाबा मी तुम्हाला शिष्यवृत्ती देत आहे, ती शिष्यवृत्ती दिल्यानंतर तुम्ही शिकून या, पण माझ्या संस्थांमध्ये तुम्हाला नोकरी करावं लागेल. मग त्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा प्रदेशातून शिकून आले तेव्हा त्यांनी आपल्या सयाजीराव गायकवाडांनी आपले जे सेवक आहेत किंवा काम करणारे लोक आहेत त्यांना सांगितलं की असा व्यक्ती रेल्वे स्टेशनवर येत आहे आणि त्या व्यक्तीला तुम्हाला घ्यायला जायचं आहे. तर राजांचा आदेश म्हणजे शिरा खोपे. पण असं घडलं की बाबा राजे तुम्ही आम्हाला काय सांगताय की ज्या माणसाचं जगणं किंवा जो माणूस त्या समाजामधून आला त्या समाजातल्या माणसाला आम्ही घ्यायला जाणार नाही. तुम्ही भलेही राजे असाल, कोणी असाल, पण तो व्यक्ती येत आहे तो व्यक्ती आमच्यासाठी एवढा महत्त्वाचा नाही. बघा म्हणजे एवढं उच्च विभूषित राहून ज्या व्यक्तीनं आयुष्यामध्ये प्रदेशात जाऊन खूप मोठ्या डिग्र्या केल्या त्या व्यक्तीला घ्यायलासाठी एका राजाचा आदेश सुद्धा या महाराष्ट्रामध्ये किंवा भारत देशामध्ये मानला गेला नाही. त्यांना कोणीही घ्यायला गेलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले नंतर आणि ज्या ठिकाणी त्यांना सयाजीराव गायकवाडांना भेटायचं होतं त्या रात्र झाली आणि रात्र झाल्यानंतर त्यांनी रूम शोधत होते. एका फारसी आश्रमशाळेमध्ये त्यांना आश्रय मिळाला, ते पण जात बदलून त्यांना राहावं लागलं. आणि रात्री अचानक त्या लोकांना माहीत झालं की हा व्यक्ती आपण जो समजतो तो नाही आहे, हा कुठला तरी खालच्या जातीचा आहे किंवा दुसऱ्या जातीचा आहे. तर त्या व्यक्तीला आपण
ठेवलं नाही पाहिजे असं काहीतरी वाटलं आणि ते लोक रात्री आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाले की तुम्ही लगेच आमची आश्रमशाळा खाली करा किंवा इथून निघून जावा. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले की मी एवढ्या रात्री जाणार कुठे, उद्या आपण सयाजीराव गायकवाडांना भेटू आणि याच्यावर काहीतरी तोडगा काढू, आता मला रात्रभर तरी राहू द्या. तेव्हा त्यांना राहू दिलं गेलं नाही. या घटनेच्या ज्या वेदना आहे त्याचा संदर्भ मी तुम्हाला समोर सांगते. तुम्हाला चैत्यभूमी माहीत आहे, दीक्षाभूमी माहीत आहे. हा प्रसंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात झाला. अतंग वेदना हृदयात झाल्या. आपलं सामान, त्यांचं सामान बाहेर फेकलं गेलं. ते सामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उचललं. कुठे जायचं काय माहीत नाही, घर नाही किंवा खोली नाही, रात्र झालेली, काही माहीत नसताना डॉक्टर आंबेडकरांनी आपलं सामान उचललं आणि निघाले. एका बागेमध्ये गेले. एक बाग दिसली, त्या बागेच्या झाडाखाली बसले. सयाजी बागमधून ती आतासुद्धा फेमस आहे. त्या सयाजी बागेखाली जाऊन एका झाडाखाली बसले आणि झाडाखाली रात्रभर रडले. अक्षरशः अश्रूंचा महापूर त्यांच्या हृदयामधून आला आणि महापूर असा अविरत रात्रभर चालू राहिला. आणि त्या दिवसपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संकल्प केला की मी एवढा उच्च विभूषित शिकून आलो प्रदेशातून, तर भारतामध्ये माझे हे हाल आहेत, तर माझ्या समाजाचे जे लोक त्यांना माहीतसुद्धा नाही की शिक्षण काय असतं, वाचन काय असतं किंवा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार काय असतो, तो अधिकारसुद्धा माहीत नाही, तर मग या समाजासाठी मला माझं पूर्ण आयुष्य पणाला लावायचं आहे. आयुष्यभर मी संघर्ष करणार आणि या माझ्या पूर्ण समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मी शेवटच्या श्वासापर्यंत देत राहणार, असा संकल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या झाडाखाली केला. म्हणून त्या झाडाखाली अजूनसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि संकल्प भूमी असं एक पाटी लावलेली आहे आणि त्याला म्हणतात संकल्पभूमी. आणि तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संकल्प केलेला आहे. संकल्पभूमी, चैत्यभूमी आणि दीक्षाभूमी असा हा तो संदर्भ आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण प्रत्येक जयंती, महापरिनिर्वाण दिन, संविधान दिन या सर्व गोष्टी ज्या आहेत साजरे करतो, विचार ऐकतो, घरी निघून जातो, परत जैसे थे. कारण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठलीच गोष्ट अशी नाही जी करून ठेवली नाही, कारण आपल्यामध्ये एक सुरक्षा कवच आहे किंवा आपल्याला